क्यों पता नहीं थोड़ा श्री कृष्ण जैसा लग रहा है, इतनी सारी मूर्तियों के साथ, ऐसा तो मेरा फोटो फर्स्ट टाइम है इतनी नारी शक्ति के साथ स्टेज पे होगी। ठीक है कि आज का कार्यक्रम महाचंडी होम है, तो महिलाओं का सम्मान हो भाई। तो ये मैं बताना चाहता हूँ कि इस देश में बहुत सारे गुरु है, आज भी कुछ उपस्थित यहाँ आए हुए हैं, तो शायद मैं ही वो पहला गुरु जो खुले ओपन सब लोगों को बोलता हूँ कि पाउडर लिपस्टिक लगाने वाली स्त्री को भी मोक्ष मिल सकता है। ऐसा अगर नहीं है, चैलेंज के साथ लक्ष्मी का फोटो मुझे निकाल दो, उसको श्रृंगार करके क्यों दिखाया? क्योंकि आप सिर्फ एक स्वरूप सरस्वती करके देते हो, सरस्वती है फिर उसको पूरा भस्म लगाओ, सफेद कपड़ा भगवा, ये सब एक स्वरूप है देवी का। लक्ष्मी भी है, लक्ष्मी है उसमें, उसको आज वो इतने बड़े से बिजनेस वूमन होती है, तो धर्म से चाणक्य जी कहते हैं सुख से मूलम धर्म, धर्म से मूलम अर्थ, अर्थ लाने वाली स्त्री उसको लक्ष्मी, तो वो भी बिजनेस वूमन भी यहाँ पे। वैसे ही महाकाली भी है, महाकाली होती है वो रफ एंड टफ होती है, वो रुद्र रूप वाली। तो हमारे विषय में आईएएस ऑफिसर्स भी होते हैं, कोई आईपीएस ऑफिसर्स होते हैं, कोई स्पोर्ट्स वूमन होते हैं या बाकी सब है। तो ये कौन है? क्या वो सब छोड़ छाड़ के हिमालय में गए तो ही होता है? ऐसा नहीं। जब तक महासरस्वती के साथ महाकाली और महालक्ष्मी, इसका भी सम्मान। तो आज आपको मीडिया भी आप सामने खड़े हैं, को ये भी कहा कि रेशियो देखो क्या है, एक महिला इतने सारे पुरुष हर क्षेत्र में ये, तो ये बदलने के लिए आंदोलन का जन्म है। एयर होस्टेस जैसे या फिल्म लाइन के लिए बाकी सब आते हैं, दे वर वेरी ब्लैंक। आए जब थे ना तो बोलते हम कभी आश्रम में गए नहीं थे, क्योंकि हमको बुरा लगता नहीं है, और हमको हमसे वो दूर रखते हैं, तो वो हमसे दूर करते हैं। वी फील इज डिफरेंट एंड आई चेंज्ड माय ड्रेस फ्रॉम सैफरन, भगवा वस्त्रधारी था, वहां से सफेद पे आ गया, सफेद के बाद धोती छोड़ के कुर्ता में आ गया। अब जब निर्जनवास था तो टी-शर्ट जींस में भी जाता हूँ। तो श्री कृष्ण ने कौन सा भगवा वस्त्र पहना था? इट इज नॉट शरीर का ही वैल्यू कम, तो उसमें कपड़े का क्या है? तो इसलिए आज इतने सारे महिला, आज आंध्र देखोगे तो 65% तो महिला होती है हमेशा। दैट इज व्हाट रिक्वायर्ड। भारत को विश्व गुरु बनना है तो उसमें बड़ा अंक मैं आज बोलता हूँ तो महिलाओं का होने वाला है, क्योंकि उन्होंने 2000 साल जो सहन किया उसका वो बदला, नॉट इन द सेंस ऑफ बदला लेकर रहेगी, वो प्रकृति उनके द्वारा करने लगे। अगला एक अंतिम प्रेडिक्शन बता के रखता हूँ, ये अगस्त्य मुनि का नाड़ी ज्योतिष में ही आता है, जो हमें नाड़ी ज्योतिष भी उनको भी पता होगा कि आगे पॉलिटिक्स भी बहुत बदलने वाला 2029 के बाद। वो टाइम पुरुष मेन सत्ताधारी नहीं होगा इस राष्ट्र में, एक ही प्रधानमंत्री अभी हुई, वो भी परंपरा स्थिति घर पे थी, इसीलिए एक ही जन हुई ना। तो अभी जो आएगी विश्व गुरु वाली, वो टाइम पे महिला होने वाली है भारत की मेन प्रधानमंत्री। या तो अगर पुरुष दिखता भी इलेक्शन में तो उसके पीछे उसका पूरा रिमोट कंट्रोल को एक महिला चलाने वाली है, ये भविष्य में भारत का। तो अब मैं सारे सेलिब्रिटी है उनके मुख से उनका परिचय भी अब सुनेंगे, और उनसे अनुरोध करता हूँ कि आपके व्यू अब इसके ऊपर से और पूछे तो जरूर बोल देना। धन्यवाद। अपूर्वा कुलकर्णी नायर साहब एंटरप्रेन्योर हैं, एक क्रिएटिव डायरेक्टर हैं, राइटर हैं और डिजिटली स्ट्रेटजीज बनाती हैं। आप को फाउंडर हैं देविकी डिजिटल सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड, इनकी कंपनी का नाम है। आप घोस्ट राइटर हैं, ये पॉडकास्ट होस्ट हैं, कॉर्पोरेट कंटेंट डेवलपमेंट है, बुक कंसल्टेंट हैं और यूट्यूब पर बहुत सारे कंटेंट आपके आते हैं। नमस्कार, मी आचार्य उपेंद्रजी आणि अंतरयोग फाउंडेशनचे इथे जेवढे साधक आहेत त्यांना पहिले तर सादर प्रणाम। आणि इथे मंचावरती ज्या इतक्या प्रतिभाशाली महिला आहेत त्यांना पण माझा नमस्कार। खरं तर आता यांच्या सगळ्यांनंतर मला बोलणं म्हणजे खूप कठीण आहे, कारण मी अजून खूप लहान आहे आणि माझं कार्य आत्ताशी सुरू झालं आहे। पण तरी मला इथे पहिले तर सगळ्यांचे खूप आभार मानायचे की मला या एवढ्या मोठ्या सन्मानात तुम्ही फक्त आमंत्रित नाही केलं तर त्या सन्मानासाठी पात्र समजलं, म्हणून मी खूप खूप आभारी आहे सगळ्यांचे। आणि मला असं वाटतं की हे आजचं जे आपलं डिस्कशन आहे की विमेन एम्पॉवरमेंट, तर विमेन एम्पॉवरमेंट ही मी जशी वाटली आहे माझ्या आजूबाजूला खूप मी सक्षम आणि सशक्त स्त्रियाच बघितल्या आहेत। म्हणजे मग ती माझी आई असेल, माझ्या दोन्ही आज्या असतील, काकू मावश्या असतील, माझ्या सासूबाई असतील,
सगळ्या स्त्रिया इतक्या कर्तृत्ववान आहेत की मला कधी विमेन एम्पॉवरमेंट ही काही एक वेस्टर्न कन्सेप्ट वाटली नाही आणि खरंच आपल्याला कधी वाटलीही नाही पाहिजे. कारण तसं पाहायला गेलं तर आपल्याला जो वारसा लाभला आहे तो आहे झाशीच्या राणीचा, तो आहे राजमाता जिजाऊंचा आणि महाराणी अहिल्याबाई होळकरांचा. त्यामुळे आपण तर सशक्त आणि सक्षम महिला असलंच पाहिजे. तर आत्ताच्या काळात मी एक एंटरप्रेनर आहे, मी डिजिटल मार्केटिंगच्या जगात काम करते. तर मला आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना असं वाटतं की जर आपल्याला विमेन एम्पॉवरमेंटकडे जायचं आहे तर आपल्याला 2 गोष्टींची खूप आवश्यकता आहे. ते म्हणजे एकतर फिनॅन्शियल इंडिपेंडन्स, आपल्या पायावर आपण उभं असलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपल्या कुटुंबाची विचारसरणी. तर त्याच्यात पहिलं जे आहे त्याच्यासाठी मला वाटतं आपल्याला आपली आवड निवड जर सापडली तर मग आपण त्याच्यात तो मार्ग शोधू शकतो की अच्छा ह्याच्यात मी काय शिक्षण घेऊ, काय कोर्सेस करू आणि कसं मी स्वतःला समृद्ध करत राहू की मी फिनॅन्शियली इंडिपेंडेंट होईल. माझ्या बाबतीत हा मार्ग खूप सरळ सोपा नव्हता, कारण मी CAचा अभ्यास करत होते आणि मी CA फायनलपर्यंत सगळ्या परीक्षा फर्स्ट अटेम्प्ट पास झाले. मी अर्न्स्ट अँड यंग नावाच्या कंपनीमध्ये ऑडिटर होते. पण जेव्हा मी CA फायनलला पोचले तेव्हा मी फेल झाले आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम दॅट आय फेस्ड फेलियर इन माय लाईफ. आणि मग ते पुढच्या अटेम्प्टची तयारी करत असताना मला असं लक्षात आलं की माझ्या डाव्या डोळ्याने मला दिसत नाही आहे. आणि मग आम्हाला डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं की माझा रेटिना डिटॅच झाला आहे आणि मग इमर्जन्सी सर्जरी केली. त्याच्यानंतर मला पुढचे 2 महिने मी पूर्ण अंधारात काढले. मग थोडी रिकव्हरी झाली. आजही मला साधारण 60% आसपास विजन आहे. बट इट हॅज नेव्हर स्टॉप्ड मी, कारण की मला लेखन सापडलं आणि मग जी अपूर्वा CAच्या अभ्यासात खूप कोमेजून गेली, डिप्रेस झाली, ती मास कम्युनिकेशनमध्ये पहिली आली कॉलेजमध्ये. तर ते मी करू शकले कारण मला ती माझी आवड सापडली. आणि म्हणून मी म्हणेन की तुमची आवड तुम्ही शोधा, ती तुम्हाला सापडली तर तो मार्ग सोडू नका काही झालं तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचे विचार. आता आपल्याला आचार्यजी पण म्हणले की आपल्याला जे आहे ते पहिला जो पुरुष आहे घरातला तो इतका सक्षम पाहिजे की त्यांनी स्त्रीला पाठिंबा दिला पाहिजे. मग ती त्याची आई असो, बहीण असो, बायको असो किंवा मुलगी असो. ते माझ्या आयुष्यात माझ्यावरती देवाची कृपा आहे की ते खूप सहज घडलं. म्हणजे ते माझे वडील असो किंवा तो माझा नवरा असो, ते कायम त्यांनी मला खूप आदर सन्मान दिला. मला निर्णय घेताना कायम धाडस दिलं. तर इथे जे पुरुष आहेत त्यांना मी नक्कीच आवाहन करेन की तुमच्या आयुष्यातल्या स्त्रियांच्या तुम्ही पाठीशी उभे राहा. त्या नुसत्याच इंडिपेंडेंट नाही तर त्या खऱ्या अर्थाने एम्पॉवर होतील. एवढं म्हणून मी थांबते. थँक्यू. Thank you so much. Thank you so much, Apurva ji.